हॅलो फ्रेंड्स, कसे आहात आपण सगळे? आय होप आपण सगळे हॅप्पी आणि हेल्दी असालच. मी आपली सखी कोमल आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेली आहे घरच्या घरी तयार केलेलं साजूक रवेदार पौष्टिक असं सुगंधित तूप. आता तुम्ही म्हणाल एवढी ताकझाक करून घरी हे तूप करण्यापेक्षा आम्ही बाहेरचंच तूप आणून खातो. तुमचं बरोबर आहे, पण कधी काही आपण आपल्या आईकडनं किंवा आपल्या आजीकडनं ऐकलंच असेल की घरचं ते शेवटी घरचं असतं, बरोबर ना? त्यांचं हे म्हणणं अगदी बरोबर आहे. कारण घरी आपण जे काही अन्नपदार्थ बनवतो ते बनवताना आपण योग्य ती काळजी घेतो, स्वच्छता राखतो, प्रेमाने आणि मनापासून आपल्या घरच्यांसाठी हे सगळे आपण बनवतो. पण जेव्हा आपण बाहेरून काही गोष्टी आणतो त्यात भेसळयुक्त असेल की नाही, ते स्वच्छ असेल की नाही, याची आपण शाश्वती नाही देऊ शकत, हो ना? म्हणूनच कमीत कमी ताकझाक करून तूप कसं बनवायचं हे आता आपण बघूया. इकडे आपण बघू शकता 7 ते 8 दिवस दुधावरची साय जी आहे ती मी या भांड्यामध्ये साठवून ठेवली होती आणि थोडंसं विरजणाला मी याच्यामध्ये 1 ते 2 चमचे दही टाकलं होतं. किती छान अशी क्रीमी ही साय तयार झालेली आहे. आता ही संपूर्ण साय मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे. यात मी थोडंसं पाणी ॲड करत आहे. शक्यतो आपण थंड पाण्याचा वापर यासाठी करायचा आहे. ही जी दुधाची साय आहे एकदा मिक्सरला फिरवून झालेली आहे. आपण बघू शकता आता साईचं रूपांतर हे लोण्यामध्ये होत आहे. लोणी जे आहे हे आता वेगळं होत आहे आणि याच्यावरचं जे ताक आहे ते सुद्धा वेगळं होत आहे. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून मी पुन्हा एकदा ह्याला मिक्सरला फिरवून घेत आहे. आपण इकडे बघू शकता 2 ते 3 वेळा याला मी मिक्सरला मीडियम ते हाय स्पीडवर छानपैकी फिरवून घेतलेला आहे. आता मी याला एका भांड्यामध्ये काढलेला आहे. तुम्ही बघू शकता लोण्याचा जो गोळा आहे तो अगदी अलगद आणि छानपणे एक होत आहे आणि बाजूला जे ताक आहे ते वेगळं होत आहे. हे ताकसुद्धा घरच्या घरी आपल्याला खायला पौष्टिक असं उपलब्ध होतं. याची कढीसुद्धा अप्रतिम होते. तर हा गोळा जो आहे लोण्याचा मी असा एकत्र करून घेत आहे. आता मी ताक जे आहे ते वेगळं एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे आणि लोणी जे आहे तुम्ही बघू शकता किती निघालेलं आहे. आता मी या लोण्याला थंड पाण्याने धुवून घेत आहे, म्हणजे यातला जो आंबटपणा आहे तो पूर्णपणे निघून जाईल. तर व्यवस्थित त्याला आपण थंड पाण्याने छान असं धुवून घ्यायचं आहे. ह्यातला पूर्ण जो आंबटपणा आहे तो निघून जातो याने आणि उरलेलं जे ताक आहे ते आपण आता या भांड्यामध्ये काढून घेत आहोत. वा, आपण इकडे बघू शकता लोणी जे आहे ती मी एका मोठ्या बाउलमध्ये काढून घेतलेलं आहे, कारण ते माझ्या हातामध्ये बसत नव्हतं. पूर्ण एक वाटी, मोठी वाटी भरून हे पूर्ण लोणी जे आहे ते निघालेलं आहे. आता याला आपण कढवून घेणार आहोत. इकडे मी मध्यम आचेवर एक कढई ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये हे संपूर्ण लोणी मी ॲड करत आहे. आपल्याला हे संपूर्ण लोणी जे आहे हे 5 ते 6 मिनटं मध्यम आचेवर छान असं गरम करून घ्यायचं आहे. आपण इकडे बघू शकता 5 ते 6 मिनटाने लोण्याचं रूपांतर हे तुपामध्ये व्हायला सुरुवात झालेली आहे. आता गॅसची फ्लेम जी आहे आपल्याला या ठिकाणी मंद करायची आहे. आता हे संपूर्ण जे तूप आहे आपल्याला मंद आचेवर 10 ते 12 मिनटं छान असं गरम करून घ्यायचं आहे. आपण इकडे बघू शकता 10 ते 12 मिनटानंतर तूप जे आहे ते आपलं अशा प्रकारे मस्त असं तयार झालेलं आहे. आता याच्यामध्ये मी 10 ते 12 तुळशीची पानं तोडून त्याला स्वच्छ धुवून याच्यामध्ये ॲड करत आहे. तुळशीच्या पानांमुळे तुपाचा जो सुगंध आहे तो जास्त वेळ टिकून राहतो. तुळशीची पाने टाकल्यानंतर 2 ते 3 मिनटं हे तूप आपल्याला मंद आचेवर पुन्हा एकदा गरम करून घ्यायचं आहे. आता हे तूप रवेदार होण्यासाठी इकडे तुम्हाला मी खास टीप सांगत आहे. हातावर थोडंसं पाणी घेऊन अशा प्रकारे ते संपूर्ण तुपावरती शिंपडायचं आहे. तुम्ही बघू शकता याला अशा प्रकारे छान बुडबुडे येत आहेत आणि हे संपूर्ण पाणी नाहीसं होईपर्यंत आपल्याला ही मंद आचेवर गरम करून घ्यायचं आहे. याने काय होतं, आपलं तूप जे आहे हे छान असं रवेदार तयार होतं. आपण इकडे बघू शकता तूप जे आहे ते आता आपलं तयार झालेलं आहे. मस्त असं रवेदार तूप हे तयार होतं. आता मी या ठिकाणी गॅसची फ्लेम जी आहे ती बंद करत आहे. आता गरम असतानाच हे जे तूप आहे ते मी गाळून एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेत आहे. मस्तच
घरच्या घरी आपलं हे शुद्ध साजूक तूप आता खाण्यासाठी तयार आहे. आता हे थंड झाल्यावर मी एका भरणीमध्ये भरून घेणार आहे. तूप जे आहे ते आता थंड झालेलं आहे. एका हवाबंद बरणीमध्ये मी आता हे तूप काढून घेत आहे. दर आठवड्याला अंदाजे 1/2 किलो तरी तूप हे निघतंच. तुम्ही बघू शकता याचा रंगही अगदी सुरेख आलेला आहे आणि याचा सुगंध पूर्ण घरामध्ये छान असा दरवळत आहे. मस्त रवेदार साजूक तूप आता खाण्यासाठी तयार आहे. तर फ्रेंड्स, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवा. त्याचबरोबर चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा नक्की करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. बाय.